बातमी आहे। राज्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत। या महामार्गासाठी 12 जिल्ह्यातील 27,571 एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाणार असल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी हे 18 जूनला महामोर्चा सुद्धा काढणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सुद्धा कळत आहे। दरम्यान हा शक्तीपीठ महामार्ग नेमका कसा असणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कोकणातील बांधा ते वर्धा 805 किलोमीटरचा हा महामार्ग असेल। शक्तीपीठ महामार्ग हा 3 शक्तीपीठांना जोडला जाणार आहे। अंबाबाई, तुळजाभवानी, रेणुकादेवी या शक्तीपीठांना हा महामार्ग जोडला जाणार आहे। तर कोल्हापूर, तुळजापूर, नांदेडसह 12 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे। महामार्गासाठी 27,500 एकर जमीन हस्तांतरित केली जाणार आहे। अठरा जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा काढायचा निर्णय आज झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची भूमिका आहे। तर राजकीय नेत्यांना समृद्धीसारखा अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून हा महामार्ग आहे। एका समृद्धी महामार्गानं आमदारांची किंमत 50 कोटी केली, शक्तीपीठानं किती शक्ती मिळणार आणि कोणाची किंमत किती होणार आहे आम्ही हे होऊन देणार नाही। शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना मांडण्यापासून कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला विरोध होतोय। अनेक रस्ते असताना परत हा रस्ता कशासाठी असा प्रश्न आणि म्हणून 100% त्याला विरोध हा कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचा असणार आहे। कुठल्याही परिस्थितीत हा महामार्ग कोल्हापूरमध्ये होणार नाही या दृष्टीने आजची बैठक आहे। आमचे यापूर्वी एक मेळावा झालेला आहे आणि 18 तारखेला सकाळी 10 वाजता प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही काढण्याचं नियोजन केलेलं आहे।